नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती आणि दिवसभर तेजी टिकून होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 253 पॉईंटने वाढून 73,917 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 62 पॉईंटने वाढून 22,466 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर ड्युरेबल गुड्स इंडेक्स 2.41%, बीएसई ऑटो इंडेक्स 1.80% नि वर आहे। बीएसई आयटी इंडेक्स 0.74% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.18% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.39% नि वर आहे। आज निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 6.02%, JSW स्टील 2.37%, ग्रासिम इंडस्ट्री 2.15%, अल्ट्राटेक सिमेंट 1.87% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। TCS 1.71%, सिप्ला 1.55%, SBI लाईफ इन्शुरन्स 1.24%, HCL टेक्नॉलॉजी 1.11% अशी घसरण आहे। 10 दिवसांच्या सलग विक्रीनंतर आज FII ने 1617 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1556 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। रुपयाचा दर गेले 2-3 दिवस स्थिर आहे। धन्यवाद।